आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार। भारत मातेचे थोर सुपुत्र, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान, प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, लेखक, कवी, नाटककार असे चतुरस्र साहित्यिक, महान देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आपली बातमीच्या माध्यमातून जन्मदिनी शतशत नमन। सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने तिलमिलाहट, सागरा प्राण तळमळला, तळमळाती हुई आत्मा, सावरकर माने तितिक्षा, सावरकर माने तीखापन, सावरकर म्हणजे तिखट। कैसा बहुरंगी व्यक्तित्व, कविता और क्रांति। मी अजून फारसे काही केलेले नाही आणि त्यांना घाम फुटला आहे। सध्या आपण आपले धरण साफ करत आहोत आणि त्यामुळे तिथे पूर येत आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गांधीनगर येथे एका कार्यक्रमाला संबोधित केले। देशवासियों को पानी पर अधिकार नहीं है क्या? उनको उनके हक का पानी मिलना चाहिए, नहीं मिलना चाहिए क्या? और अभी तो मैंने कुछ ज्यादा किया नहीं है। अभी तो हमने कहा है कि हमने इसको एबेंस में रखा है, वहां पसीना छूट रहा है। और हमने डैम थोड़े खोल करके सफाई शुरू की, जो कूड़ा कचरा था वो निकाल रहे हैं। इतने से वहां फ्लड आ जाता है। शरीर कितीही निरोगी असेल तरी एक जरी काटा टोचला तर संपूर्ण शरीर हे अस्वस्थ होते, म्हणून आम्ही तो काटा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे सूचक वक्तव्य। शरीर कितना ही स्वस्थ क्यों न हो, लेकिन अगर एक कांटा चुभता है तो पूरा शरीर परेशान रहता है। हमने तय कर लिया है, उस कांटे को निकालते रहेंगे। आता जर पाकिस्तानाने दहशत पसरवण्याचे धाडस केले तर त्यांना असे उत्तर मिळेल की त्यांच्या पीडा ते लक्षात ठेवतील। माननीय केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह यांचा पाकिस्तानाला स्पष्ट टोला। नरेंद्र मोदी जी ने सिंधु जल समझौता भी रद्द कर दिया, जो जवाहरलाल जी कर गए थे। मोदी जी ने स्पष्ट कर दिया, खून और पानी एक साथ नहीं बहे। पाकिस्तान के सारे व्यापार के दरवाजे भी बंद कर दिए। ट्रेड और टेरर एक साथ नहीं चलेंगे। और उनको कहा कि अब की बार अगर हिमाकत की तो जवाब ऐसा मिलेगा जो आपकी पुश्ते याद करेगी, पुश्ते याद करेगी। छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांच्या जन्म आणि कर्मभूमीची महत्त्वपूर्ण भूमिका असेल, माननीय केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह यांनी नांदेड येथील सभेत सांगितले। 2047 में विकसित भारत बनेगा। मुझे पूरा विश्वास है कि विकसित भारत बनाने में शिवाजी महाराज की ये धरती, तिलक महाराज और सावरकर की ये धरती का सबसे बड़ा योगदान होगा। और देश में सबसे पहले विकसित महाराष्ट्र बनेगा और वो ही रास्ते पर विकसित भारत बनने का रास्ता प्रशस्त होगा। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषेला हजारो नवीन शब्दांनी समृद्ध केले।
स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे उद्घाटन प्रसंगी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबई येथे सांगितले. भाषा तयार करण्याकरता शब्द जे काही त्यांनी दिलेले आहेत, मग आम्ही ज्या विधिमंडळातून येतो तो विधिमंडळ शब्द त्यांनी दिलेला आहे, अर्थसंकल्प शब्द त्यांनी दिलेला आहे, बोलपट शब्द त्यांनी दिलेला आहे, चित्रपट शब्द त्यांनी दिलेला आहे, दूरध्वनी शब्द त्यांनी दिलेला आहे, शस्त्रसंधी हा शब्द त्यांनी दिलेला आहे. असे हजारो शब्द आहेत. याचं कारण आपल्याकडे इंग्रज आल्यानंतर ज्या गोष्टी आल्या त्याला पर्यायवाची शब्दच नव्हते. इंग्रजांनी जे शब्द केले, इंग्रजांनी पेन्शन म्हटलं तर आम्ही पेन्शनच म्हणायचो, कारण त्यापूर्वी नोकरी नव्हती. निवृत्ती वेतन हा शब्द सावरकरांनी मराठीला दिलेला आहे. त्यामुळे असे हजारो शब्द आपल्याला सांगता येतील की जे शब्द सावरकरांनी या ठिकाणी आपल्याला दिले आणि त्यातनं मराठी भाषेला समृद्ध करण्याचं, त्याला एक प्रकारे भाषा शुद्धीचं काम हे देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं आहे. भाजप कार्यालयात आयोजित मंत्री महोदयांचा जनता दरबारात भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य कारवाईचे निर्देश दिले. भाजपा महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार आणि कामगारांचा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात पार पडला. आपली बातमीच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा. आता बातमी पक्षप्रवेशाची. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राष्ट्र व महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर वेगाने जात आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पाचोरा भडगाव येथील नेते आणि शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजप परिवारात प्रवेश केला. त्या सर्वांचे आपली बातमीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. देशातील नागरिक सन्मान असलेल्या पद्म पुरस्कारांच्या वितरण समारंभाचा द्वितीय टप्पा संपन्न झाला. देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अनेक सन्माननीय मान्यवरांचा गौरव महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन करण्यात आला. पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे आपली बातमीच्या माध्यमातून मनपूर्वक अभिनंदन. आपल्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आता महाराष्ट्र भाजपा 1.5 कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे. तुम्हाला सुद्धा भाजपचा सदस्य व्हायचं आहे का? तर तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या. 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.